ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण शिळ्या भातापासून अतिशय भन्नाट असा पोटभरीचा नाश्ता करणार आहोत. खरं तर ही रेसिपी ना तुम्ही जेवणामध्ये सुद्धा करू शकता किंवा मग नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं खायचं असेल, छान खायचं असेल ना, तर नक्कीच ही रेसिपी बनवू शकता. आता यासाठी ना तुम्हाला शिळ्या भाताचाच वापर नाही करायचा. जर तुमच्याकडे ताजा भात असेल तो वापरलात तरी चालेल. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथे भरपूर अशी कोथिंबीर लागणार आहे. कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून आणि मग नंतरनं बारीक अशी चिरून घ्यायची आहे. पाहू शकता कोथिंबीर अगदी छान बारीक कट करून घेतलेली आहे मी. ही रेसिपी ना तुम्हाला इतकी जास्त आवडणार आहे ना, तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच कराल, कारण की अगदी अप्रतिम असा हा पदार्थ तयार होतो. आता बघा 1 वाटी इथे मी ना पोहे भिजत घातले आहेत. एक 5 मिनटं तरी पोहे इथे मी भिजत ठेवले होते. आणि ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार एक छोटी वाटी पोहे पुरेसे आहे. आता पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि तसाच जो शिळा भात होता ना तो सुद्धा टाकून घेतला आहे. आता हा माझ्याकडे ताजा भात आहे. जर तुमच्याकडे शिळा भात असेल तो घाला किंवा मग शिळा भात नसेल ताजा भात असेल तो घातला तरी चालेल. ही रेसिपी करण्यासाठी ना जर तुम्ही भात वगैरे नसेल ना तरी आवर्जून भात कराल आणि ही रेसिपी नक्की कराल. आता बघा थोडासा त्यामध्ये रवा घातलेला आहे आणि ते वाटून घेतलेला आहे. रवा इथं आपल्याला 1 वाटी लागणार आहे, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बसला नसताना त्यामुळे इथे मी थोडासा रवा सुरुवातीला घातलेला होता. आता जो उरलेला रवा आहे ना तो सुद्धा इथे आपण घालून घेऊया आणि त्यामध्ये त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घालूया. बघा आपल्याला 1 वाटी भात लागणार आहे, अगदी छोटी वाटी पोहे लागणार आहेत, 1 वाटी रवा लागणार आहे आणि वाटीच्या प्रमाणानुसारच आपल्याला अर्धी वाटी इथे दही लागणार आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही जाड रवा वापरला ना तरीसुद्धा चालेल, कारण की हा रवा आपण मिक्सरच्याच भांड्यामधून काढलेला आहे. पण इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे, कारण की माझ्याकडे बारीक रवा होता. आता जे आपण वाटून घेतलं होतं ना ते सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुमचं जर मिक्सरचं भांडं मोठं असेल ना तर तुम्ही एकत्रित भात, पोहे, दही, रवा एकत्रित वाटलं ना तरी चालेल. आता बघा आपलं जे बॅटर आहे ना ते तयार झालेलं आहे. आता हे आपण थोडंसं पाणी घालून ना अगदी छान असं मिक्स करून घेऊया. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. बघा जे आपलं बॅटर आहे ना ते अगदी छान असं हलवून झालेलं आहे. आता याला एक छान अशी फोडणी देऊया आपण. तेलामध्ये मी कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. जर तुमच्याकडे तडका पात्र असेल ना त्यामध्ये सुद्धा ही फोडणी तुम्ही देऊ शकता, पण इथे मी पळीमध्ये ही फोडणी दिलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ही फोडणी आणि मीठ वगैरे सगळं एकत्रित करून घेऊया. पाहू शकता अगदी चमच्याने अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते. तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा हे बॅटर झालेलं नाही. अगदी याच पद्धतीचं आपल्याला बॅटर लागणार आहे. आता यामध्ये आपल्याला इनो घालून घ्यायचा आहे. पाहू शकता इनो तुम्हाला सर्वसुद्धा घालायचा नाही, अगदी थोडासा अर्ध्या चमच्याला कमी इनो इथे मी घातलेला आहे. आता इथे मी इनो लिंबू फ्लेवरचं वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे दुसरं कोणतं फ्लेवरचं असेल ना ते वापरलं तरी चालेल. इनो घातल्यानंतर त्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे इनो ॲक्टिवेट व्हायला लवकर मदत होते आणि लवकर छान बॅटर आपलं फुललं जातं. आता बघा ह्या अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. इनो घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळसुद्धा हे मिक्स करायचं नाही, अगदी अर्धा मिनटं इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत बघा एका साईडला एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे डबा वगैरे असेल ना तो घेतला तरी चालेल. आता हे बॅटर आपल्याला सगळं यामध्ये ओतून घ्यायचं आहे. डबा असेल तर त्यामध्ये ओता किंवा मग जर तुमच्याकडे केकचं भांडं असेल ना त्यामध्ये तुम्ही हे उकडलं ना तरी चालणार आहे. फक्त कोणतंही भांडं असेल ना त्याला खालून तेल लावा, म्हणजे आपलं जे ढोकळा आहे ना तो खाली चिकटणार नाही. तर इथे आपण शिळ्या भाताचा, रव्याचा, पोहे वापरून अतिशय पौष्टिक असा ढोकळा करतोय. अगदी छान मऊसूत हा ढोकळा तयार होतो. आता बघा एका साईडला गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि हे आपल्याला आता एक
15 ते 20 मिनटं वाफळून घ्यायचं आहे. अगदी बारीक गॅसवरती वाफवायचं आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही. जर तुम्ही गॅस फास्ट केला ना तर मग लवकर होईल, पण अगदी बारीक गॅसवरती वाफवायला ना तर ढोकळा छान फुलतोसुद्धा. तोपर्यंत यासाठी जी चटणी लागणार आहे ना ती करून घेऊया. हा ढोकळा शेवटी कसा होतो ना, किती जास्त मऊ होतो, कसा रंग येतो ना, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप जास्त मऊ असं सॉफ्ट हा ढोकळा तयार होतो. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही घातलेलं आहे. दही इथे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. अगदी थोडंसं सुकं खोबरं घातलेलं आहे. जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ना त्याचा वापर केला तरी चालेल. 2 ते 3 चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. माझ्याकडे कूट अवेलेबल होता त्यामुळे मी कूट घातला आहे. पण जर तुमच्याकडे शेंगदाणे अख्खे अवेलेबल असतील ना ते थोडेसे घातले ना तरी चालेल. आता यामध्ये बघा मी थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा इथे मी पाणी वापरलेलं आहे आणि ही चटणी अगदी बारीक अशी वाटून घेतलेली आहे. अशा पद्धतीची चटणी केली ना या ढोकळ्याला अजून जास्त छान टेस्ट येते आणि खायलासुद्धा हा ढोकळा अगदी उत्तम लागतो. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि यालासुद्धा आपण एक छान अशी फोडणी देऊन घेऊया. पळीमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत आणि ही फोडणी यामध्ये आपल्याला ओतून घ्यायची आहे. अगदी चमचमीत अशी ही चटणी तयार होते. तुम्ही इतर कशासोबतही अशा पद्धतीची चटणी नक्कीच करू शकता. जर तुम्ही डोसे करत असाल, इडली करत असाल ना त्यालासुद्धा ही चटणी तुम्ही बनवू शकता किंवा मग पराठे, धपाटे त्यालासुद्धा अगदी अप्रतिम ही चटणी लागते. त्यामुळे ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. आता आपली चटणी तयार झालेली आहे आणि एक 10 ते 15 मिनटंसुद्धा झालेली आहेत. आता ढोकळा इथे बघा मी काढून बघते. अगदी हळूवारपणे आपल्याला हे झाकण काढायचं आहे. पकडीचासुद्धा तुम्ही वापर इथे करू शकता कारण की झाकण खूप जास्त गरम असतं. बघा अशा पद्धतीने सुरीने इथे मी चेक करते. आता हा ढोकळा ना थंड झाला ना अगदी परफेक्ट होणार आहे. थोडंफार बॅटर सुरीला चिटकू शकतं. आता गॅस इथे मी बंद करून घेते आणि कढईमधून बघा प्लेट आपण इथे साईडला काढून घेतलेली आहे. अजून ढोकळा बऱ्यापैकी गरम आहे. आता यालासुद्धा आपण एक छानशी फोडणी देणार आहोत. आपण सुरुवातीलासुद्धा याला फोडणी दिली होती, पण जर वरून फोडणी दिली ना तर दिसायलासुद्धा अगदी छान हा ढोकळा दिसतो. आता पळीमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलं आहे. तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तेलाचा वापर पहा इथे जास्तसुद्धा करायचं नाही आहे फोडणीला आपल्याला. अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही फोडणी यावरती आपल्याला ओतून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने सगळीकडून पसरून घेतलेला आहे मी. आता हा ढोकळा ना तुम्ही अशाच पद्धतीने खाल्ला ना तरी चालेल, पण याला आपण अजून छान बनवण्यासाठी, छान लागण्यासाठी ना अजून छान असं याला पुढे प्रोसेस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा, कारण की ते सुद्धा अगदी असा हा चमचमीत सोप्या पद्धतीचा ढोकळा करून नक्कीच खातील. वरनं थोडंसं मी इथे बेडगी मिरची घातलेली आहे. याने जे ढोकळा आहे ना तो दिसायला अगदी छान दिसतो. त्यामुळे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग नाही घातला तरी चालेल. आता सुरीने आपल्याला याची जी कड आहे ना ती रिकामी करून घ्यायची आहे आणि बघा एक पॅन घेतलेला आहे. पॅनला अगदी थोडंसं खाली मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ही प्लेट यावरती आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. पाहू शकता खालच्या साईडला ना आपल्या ढोकळ्याला किती छान पद्धतीने जाळी पडलेली आहे. अगदी मऊसूत असा हा ढोकळा तयार होतो आणि अगदी छान खायलासुद्धा अगदी मऊसूत लागतो. आता एका साईडने ना 1 ते 2 मिनटं आपल्याला हा शिजून द्यायचा आहे, म्हणजे त्याचा रंग छान होण्यासाठी ना आपण हा ठेवलेला आहे. आता एक साईड पलटी करून घेऊया. पाहू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे. जर तुम्ही बेडगी मिरची पावडर नाही घातली ना तर तुमचा ढोकळा पांढराच दिसेल, पण जर तुम्हाला छान असा रंग आणण्यासाठी जर करायचं असेल ना तर तुम्ही थोडीशी बेडगी मिरची पावडर घाला. याने ढोकळा दिसायलासुद्धा अगदी छान दिसतो. आता खालच्या साईडने सुद्धा थोडंसं ढोकळा आपण होऊन देऊया. नक्कीच एकदा या पद्धतीचा अगदी झटपट होणारा, सोप्या पद्धतीचा आणि घरातल्या साहित्यामध्ये असणारा हा ढोकळा करून पहा. घरच्यांनाच काय तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडणार आहे हा ढोकळा. पाहुणेरावळे आले ना, नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर नक्कीच या पद्धतीचा खमंग असा हा ढोकळा तयार करून पहा. आता बघा खालच्या साईडने सुद्धा छान झालेला आहे.
आता हा ढोकळा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे. तुम्ही जर याला दुसरं काही नाव देत असाल ना, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आता बघा आपण हा कट करून घेऊया. तुम्ही चौकोनी फोडीमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा मग बघा मी अशा पद्धतीने त्रिकोणी फोडीमध्ये कट करून घेते. जर मुलांना चीज वगैरे आवडत असेल ना, तर तुम्ही यावरती चीजसुद्धा किसून घालू शकता. म्हणजे दिसायलासुद्धा अजून छान दिसेल आणि मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील. तुम्ही ही रेसिपी किंवा हा पदार्थ ना जेवणामध्ये किंवा मग डब्यासाठी जरी मुलांना दिला ना, तरीसुद्धा ते अगदी आवडीने खातील आणि पौष्टिकसुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच बनवून पहा. तर आजचा हा मऊसूद झटपट होणारा ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.